संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा मतदानाचा आज दिवस आहे। मात्र याच मतदानाचा निकालाची उत्सुकता सर्वांना होती। मात्र हा निकाल पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि ज्यांनी ही याचिका केली होती ते प्रदीप सिंग ठाकूर, जे नगरपालिकेचे उपाध्यक्षही राहिलेले आहेत, ते भाजपाचे नेते पण आहेत। ते थेट आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकं काय प्रकरण होतं आणि काय त्यांना निकाल मिळालेला आहे। भाऊ नमस्कार, काय प्रकरण होतं आणि तुम्ही नेमकी काय याचिका केली होती? मी जेव्हा वर्धा नगरपालिकेचं इलेक्शन लागलं, जेव्हा मी नॉमिनेशन भरलं, तेव्हा माझ्या विरोधकांनी माझ्यावर काही ऑब्जेक्शन टाकले होते। ते ऑब्जेक्शन जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी खारिज केले। त्यानंतर विरोधक वर्धा कोर्टामध्ये गेले। वर्धा कोर्टामधूनही त्यांची याचिका निरस्त केलेली आहे। त्यानंतर ते हायकोर्टात गेले आणि हायकोर्टात त्यांनी ते केस 23 तारखेला विड्रॉल केली। विड्रॉल केल्यानंतर शनिवार रविवार आल्यामुळे तो आदेश नगरपालिकेला 26 तारखेला आला। नगरपालिकेचे म्हणणं म्हणजे निवडणूक आयुक्ताचं म्हणणं असं होतं की हा आदेश आम्हाला 24 तारखेला पाहिजे होता, तुमचा 2 दिवस लेट आला, म्हणून कोर्ट पेंडिंग हा विषय असल्यामुळे तुमचं प्रभागाचं 9 इलेक्शन आम्ही रद्द करून नवीन निवडणुकीची प्रक्रिया 20 तारखेला नवीन इलेक्शन होईल आणि त्याची मतगणना 3 तारखेला होईल। जे रेग्युलर 2 तारखेचं वोटिंग होतं त्याची मतगणना 3 तारखेला होईल। माझं जेव्हा इलेक्शन 20 तारखेला आहे आणि त्याच्या पहिलेच अगर इथे मतगणना होत असेल तर माझ्या प्रभागात माझ्या मतदातावर फरक पडेल, म्हणून मी हायकोर्टात दाद घेतली आणि हायकोर्टात मी सांगितलं का माझ्या प्रभागाचं इलेक्शन प्रभाग 9चं 20 तारखेला आहे, म्हणून मला वर्धा शहराची मतगणना ही 21 तारखेला पाहिजे। तुम्ही अगर 3 तारखेला मतगणना कराल तर माझ्या मतदारावर इफेक्ट पडेल। आणि हायकोर्टानं ते ऐकून घेतलं आणि तो आदेश त्यांनी आज दिलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांनी 21 तारखेला मतगणना होईल असा आदेश हायकोर्टाने दिलेला आहे। याचिका करण्यामागचं काय कारण होतं? याचिकाकर्ता जो आहे तो 35 वर्षापासून माझ्या विरोधात, माझी 7वी रेजिम आहे, हर इलेक्शनमध्ये ते लोक माझ्या विरोधात इलेक्शन मांडतात, इलेक्शन हारतात। त्यांनी माझ्यावर याच्या पहिले असे आरोप केलेले आहे आणि खोटे आरोप करण्यात त्याचा धंदा आहे। जेव्हा जेव्हा इलेक्शन लागते ते काहीतरी उपाडधंदा त्याचा असतेच आणि काही खोटे ऑब्जेक्शन टाकून ते इलेक्शन थांबवण्याचा ते प्रयत्न माझ्या प्रभागाचा ते करतात। तर तेच त्यांचा हा प्रकार होता आणि त्याच्यात हायकोर्टाने माझ्या पिटिशनवर जो आदेश दिला, मी हायकोर्टाचं स्वागत करतो, शासनाचं स्वागत करतो। तुम्हाला संशय होता का की उद्या लागणाऱ्या निकालाचे परिणाम 20 तारखेच्या निवडणुकीवर होतील म्हणून? नक्की मला माहीत होतं का उद्या अगर मतगणना होत असेल आणि माझं निवडणूक 20 तारखेला आहे तर माझ्या प्रभागामध्ये थोडा मला फरक पडला असता। तुम्ही अशी याचिका करताय, मात्र राज्यातले भाजप नेते आणि मुख्यमंत्री म्हणतायत की हे यंत्रणाचं अपयश आहे आणि वैयक्तिकरित्या हा निर्णय पटणारा नाही। याच्यामध्ये हायकोर्टाने त्याच दिवशी अगर मेल केला असता महाराष्ट्र निवडणूक अधिकाऱ्यांना तर त्या मेल केला असता तर ते स्टँड 23लाच झालं असतं। म्हणजे आज जी स्थिती आहे त्यांना 23 तारखेलाच तो मेल नगरपालिकेचा निवडणूक अधिकाऱ्याला मिळाला असता तर आज हे दिवस पाहायला भेटले नसते मला। तुम्ही पक्षात विचारलं होतं का याचिका करताना, कुणाशी चर्चा झाली होती या संदर्भात? नाही, मी पक्षाला विचारलं नाही, कारण की माझ्यावर अन्याय झालेला होता। आजच्या तारखेला माझं इलेक्शन होणार नव्हतं, म्हणून मी स्वतः हायकोर्टात गेलो आणि तिथून हायकोर्टातून मागणी केली आणि त्या मागणीला मला हायकोर्टाने माझी मागणी पूर्ण केली, म्हणून मी आज आनंदित आहे।
याचिका केल्यानंतर तुम्हाला कोणी भाजप मधून संपर्क केला आहे का? नाही, मला अजून कोणी संपर्क केलेला नाही. आता निकालानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे? नंतर म्हणजे 3 तारखेच्या म्हणजे निकालानंतर आज जो तुम्हाला कोर्टाने जो निकाल त्यामध्ये मी आनंदित आहे. माझे कार्यकर्ते, माझ्या संपूर्ण रामनगर भागातील लोक आनंदित आहे. कारण की त्यांचा जो आज मतदान करण्याचा उत्साह होता तो त्यांचा उत्साह कमी झालेला होता. पण 20 तारखेमध्ये माझं जर आता निवडणूक होणार आहे आणि 21ली मतगणना आहे, तर माझ्या कार्यकर्त्यांचा उत्साह खूप जास्त वाढलेला आहे. तुमच्या एका याचिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मतगणना आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जे उमेदवार आहेत त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला बघता त्याकडे? ज्या उमेदवारावर 166 नगरपालिका महाराष्ट्र अन्याय झालेला होता आणि ज्यांचे इलेक्शन समोर ढकलण्यात आले ते आनंदित आहे. का कितीतरी नगरपालिकेतून मला फोन आले आहे की भाऊ तुम्ही जे केलं खूप चांगलं केलं म्हणून, तुम्ही आम्हाला न्याय मिळवून दिला, असं त्यांचं म्हणणं आहे. भाजप पक्षाकडून तुम्हाला विचारणा झाली नाही किंवा तुम्ही त्यांना वरिष्ठांना काही याची माहिती दिली का निकालाबाबत? नाही, मला जसा काल नोटीस आल्या मी तसा तुरंत हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टात पिटिशन दायर केली. माझे हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट फिरदौस मिर्झा यांना मी भेटलो. ते माझे मित्र आहे आणि त्यांना सांगितलं तर त्यांनी ती याचिका घेतली आणि काल त्यांनी सबमिशन केलं आणि आज सकाळी 10:30 वाजता त्याच्यावर हा निर्णय आलेला आहे. नक्कीच महाराष्ट्राला एक निकाल मिळालेला आहे. वर्धेचे जे नगरपालिकेचे जे उपाध्यक्ष होते विजयसिंह ठाकूर, प्रदीपसिंह ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली कारण त्यांच्या प्रभागावरती या मतगणनेचा प्रभाव होणार होता आणि त्यामुळेच त्यांनी प्रभाव होऊ नये म्हणून त्यांनी ही याचिका केली होती. म्हणजे या याचिकेचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राच्या निकालावर झालेला आहे आणि येत्या पुढील जे मतगणना होणार आहे त्या पुढील मतगणनेला हा निकाल आता दोन्ही म्हणजे आज जे मतदान होत आहे आणि पुढे जे मतदान होणार आहे या दोघांचाही निकाल एकत्रितपणे लावण्यात येणार असल्याचंही प्रदीपसिंह ठाकूर जे भाजपाचे नेते आहेत त्यांनी याचिकाकर्ता पण आहेत त्यांनी हे आपल्याला सांगितलं आहे. मुंबई तक सुरेंद्र रामटेके, वर्धा.